तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत अमर सातपुते ब्लॉग्स वरती. आणि आज आम्ही चाललेलो आहेत, आमचा जो क्लास आहे ना तर त्याची टुर्नामेंट आहे रविवारी. आणि आम्ही चाललेलो डायरेक्ट न्यू वॉर्ड्सच्या ग्राउंड वरती. आणि तुम्ही बघू शकता इथं आपल्यासोबत गौरव भाऊ पण आहेत, प्रसाद भाऊ पण आहे. प्रसाद भाऊ क्रिकेट खेळायला चालू, तुम्ही कोणती क्रीम लावित होती अशी? सनस्क्रीन लावित होतो. अरे बास आहे, मला दे सनस्क्रीन, माझी राहिली सनस्क्रीन. गौरव भाऊ तुम्ही नाही येते का? नाही कमून आम्हाला घरी जायचंय. अरे वास, गणू भाऊ घरी चाललेले आहेत. प्रसाद भाऊ तुम्ही बघू शकता टोपी बिपी घालून एकदम रेडी आहेत. प्रसाद भाऊ तुमचे नाईकीचे शूज कुठे आहेत? बंद कर. असं काऊन करू राहिले प्रसाद भाऊ तुम्ही? गौरव भाऊ रेडी? आज मग किती रनचा प्लॅन आहे गौरव भाऊ तुमचा? हा, जेवढे होते तेवढे मारायचे, आउट होते तेवढे आउट करायचे. तर चला बघूया आपण ग्राउंडवर जाऊन काय होतंय मॅचचं ते. हा चालू आहे ना भाई. खतरनाक टीम आहे. हो सर. मस्त पळा पळा, चौकाय चौकाय चौकाय, फोर. मस्त रे भावा, मस्त. सात, फक्त 7. ओके, वा वा वा, मस्त. डबल 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 होता, डबल मस्त. पुढे जायचं प्रसाद भाऊ. आणि आत्ताच तुम्ही बघू शकता आमची मॅच झालेली आहे पूर्णपणे. मग गणू भाऊ तुमचं काय म्हणणं आहे आपण मॅच जिंकल्याबद्दल? अरे नाही नाही गणू भाऊ, तुम्ही खरे कॅप्टन आहेत आमचे. तुम्ही खरे कॅप्टन आहे आमचे. नाही नाही, बोला गणू भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? हा भाऊ 100%. गणू भाऊ ट्रेंडिंगला आले पाहिजे. अरे काही नको बोल, कट करून टाकेन, नको काळजी कर. तू पण घेणार आहे, मी तुला पण घेणार आहे, पण ते बघा काय चाललंय. आणि व्हिडिओचं नाव टाकीतो, माझ्या 2 मित्रांचे 42 चाले, 42 चाले. तुम्ही बघू शकता एवढं भारी महेश भाऊंनी प्लॅनिंग केलं होतं क्रिकेट मॅचचं. सगळे नियम सांगितले होते, पण त्यांचा एकदम पोपट झालेला आहे. कारण की हा गावी भाऊ पण पळू राहिले तर पोपट व्हायचं कारण असं आहे की इथं ट्रक तुम्ही बघू शकता, ट्रकने आमचा सगळा गेम चॉपट करून टाकलेला आहे. सगळे ढिगवतो राहिलेत मातीचे. बघू शकता प्रसाद भाऊ लहान पोरांच्या वर करून राहिले तिथे. आनंदाचा क्षण, आम्याचा आनंदाचा क्षण. आणि आमचे आबी भाऊ बघू शकता, आबी भाऊ पेंट कुतर, आबी भाऊ पेंट कुतर. महेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही जाऊ राहिले का आता? नाही नाही, बिंदाच आहे. लहानपणचे क्षण जगताना प्रसाद भाऊ, आबी भाऊ आणि महेश भाऊ. महेश भाऊ इकडे बघा. अरे तिथे नव्हतं बसायचं. चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होगी. अरे तिथं हे झालेलं आहे. असं नक्कर रे भाऊला. गौरव शेट बघा उलटी घसर कोणती तर तुमच्या उलटी. प्रसाद भाऊ तुम्ही एवढं स्वतः स्वच्छ नका समजू की तुम्ही आता उतरताना खेळणार नाही. बिंदास तुमची पॅन्ट अशी आहे बघा. गौरव भाऊ हे बघू शकता तुम्ही, गौरव भाऊ त्यांच्या जोश मध्ये आहेत. अरे भाऊ तुमचं काय म्हणणं आहे आपल्या ब्लॉग साठी? काही 2 शब्द. नुकसान होण्याची. हे बघा फाटली, गौरव भाऊची फाटली. आणि आता आम्ही चाललेलो आहे एक चॅलेंज करायला. तर तुम्ही चॅलेंज बघू शकता. गौरव भाऊ काय चॅलेंज आहे तुमचा? महेश भाऊला. हा भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? चॅलेंज होईल का सक्सेसफुल? हे तुम्ही बघू शकता. पण ते दाव तुटायला नाही पाहिजे. आम्ही भाऊंचं हे बेव आहे. चला गौरव नंबर 1 चॅलेंजर. आणि त्यांच्या चॅलेंजला कोण आहे? प्रसाद भाऊ तुम्ही आहेत का? कोण आहे यांच्या चॅलेंजला? हे बघा गौरव भाऊ काऊ 1:58 ला चालू झालेले आहेत.
3 4 5 6. अरे वा, हे बघू शकता तुम्ही आमचे गौरव भाऊ किती स्ट्रॉंग आहेत. अरे वास गौरव भाऊ, अरे वा बघा, यांना रोडीज मध्ये घ्या, काय परफेक्ट आहे ते. चला नेक्स्ट कोण आहे? हे तुम्ही बघू शकता आमचे महेश भाऊ इथे चढणार आहेत. चला महेश भाऊ, आवाज आम्ही करू महेश भाऊ एडिट. महेश भाऊ चढले. अरे बास, महेश भाऊला तुम्ही बघू शकता. याला म्हणते महेश भाऊची पावर. येताना तसंच आहे महेश भाऊ. प्रवास एक नंबर महेश भाऊ. आता नेक्स्ट टर्न आहेत आमचे आबी भाऊ, अभिषेक टॉपर ऑफ क्लास. आणि तुम्ही इकडं मागं पण बघू शकता मॅच चालू आहे मित्रांनो. आमची मॅच नेक्स्ट मॅच आहे आमची. आम्ही सेमीफायनलला आहेत. आणि हे बघा तुम्ही आबी भाऊ चढलेले आहेत पूर्णपणे. बॅल बॉट हे बघा तुम्ही. अरे बास, आबी भाऊ सगळ्यात टॉपवर. आबी भाऊ खाली आहेत, अम्मानी आबी भाऊ. याला म्हणते चॅलेंज आबी भाऊचं. अडॉन तू पण चढ राहिला काय दम्मानिया? आणि इथं तुम्ही बघू शकता हे चॅलेंज झालेलं आहे. आणि याच्यात टॉपवर हे दोघंच आहेत, कारण की लवकर पार केलं. पण आबी भाऊसाठी पण तारीफ होणार आहे. आबी भाऊ सगळे वर गेले ते, एवढे वर नका जाऊ आबी भाऊ, डायरेक्ट वरच जातात. अरे बास, महेश भाऊ त्यांची ब्रँडेड जीन्स खराब झाली. प्रसाद भाऊ तुम्ही नाही चॅलेंज करून राहिले? काय झालं गौरव शेट? ठेवू द्या गौरव शेट, त्यांना बॉल द्या. गौरव शेट बघा तुम्हाला दिसत असन दुसऱ्या पोरांना बॉल नाही खेळून देते, दमदाटी करतात गौरव शेट. हे बघा, नाही दिला राव गौरव शेटने बॉल. आणि गौरव शेटचं तुम्हाला दिलदारपणा दिसत असेल. गौरव शेट एवढे दिलदार नाही आहेत. गौरव शेट तुम्ही कसं काय बॉल दिला त्यांना? तुम्ही एवढे दिलदार झाले. आपण कोणाच तरी आणलेला आहे बॉल कोणाच तरी, त्याच्यामुळे आपलं पण काम बंद आहे का त्याला रिटर्न आहे तसंच दे. हो बरोबर आहे. हे बघा शकता आम्ही भाऊ असं नका करू. लहान पोरांवर दमदाटी करताना आम्ही भाऊ, गौरव भाऊ पण बघू शकतो मी लहान पोरगत झालेले आहेत. जाय बरं गौरव, जाय जाय जाय. अरे धडकशीन त्याला दम्मानिया. अरे बस, इकडे बघू शकता तुम्ही मॅच चालू आहे. याच्यानंतर आमची मॅच होणार आहे. गेला, चुकीचं नाही, सगळं बरोबर आहे. बस बस बस. अरे बास, अरे बास, हा उकला. इंटरनॅशनल मॅच गौरव भाऊ. अरे बास, गौरव भाऊ शॉट्स बघा प्रॉपर नॅशनल. याला नॅशनल साठी का गौरव बारा नॅशनल साठी सिलेक्ट करा. त्यांची आणि कोणाच लागेल इंटर्नशिपचे लागेल. यांच्या दोघांमध्ये काय होईल फरक? हे जातील यांच्यातून एक सेमीला, आणि आता जे जिंकलेत ना ते डायरेक्ट यांच्यासोबत सेमीला भेटतात असं. आणि त्याच्यातून जे जिंकले जातात फायनल, आणि मग याच्यातून आमची फायनल एकाच बॅचला होतो पण मी नंतर चेंज झालो होतो. खालून नको वडे पाऊच खायला आलत ना. अरे वास, काय एक्सपिरियन्स चालला काय ना माझ्याचा? सायंटिस्ट काय माहिती? इकडे बघा बघा आबी लाजू राहिला. अरे मर्द नाही का तू मर्द नाही का? मर्दवानी ये ना. कशी आहे टेस्ट? गौरव तुमचा फ्लेवर कोणता आहे? एकदम भारी, एकदम. अरे वास, बघा गणू भाऊंची सेवा आम्हाला. गणेश भाऊ तुमची सेवा आहे खूप अनमोल आहे. सोपानराव ओरिजिनल वडापाव याला म्हणते वडापाव. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ही सेमी फायनल मॅच चालू आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट फायनलला गेलेलो आहेत. आपण 2 मॅच जिंकलेलो आहेत. त्याच्यानंतर आपली फायनल मॅच होणार आहे. तिथं आम्ही आराम करून राहिलेलो आहेत मस्तपैकी झाडाला. आपले काही मित्र तिकडे आहेत तुम्ही बघू शकता. आणि इथं मॅच चालू आहेत. बघूया काय होतंय फायनल मॅचला.